7 वर्षाच्या प्रेम संबंधातून लग्न झालं, पण सरकारी नोकरी लागल्यानंतरच पत्नीचा स्वभाव इतका बदलला की पतीने थेट आत्महत्याचं टोकाचं पाऊल उचललं. रोहितने एक व्हिडिओही बनवलं जो शेवटचा ठरला. नेमका काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना खूपच धक्कादायक आहे. मोहित यादव नावाच्या एका युवकाने पत्नी व सासऱ्याच्या लोकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये त्याने आपल्या वेदना मांडल्या आहेत. मोहित एका सिमेंट कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होता. त्याने प्रिया नावाच्या तरुणीशी 7 वर्षाच्या प्रेम संबंधानंतर लग्न केलं. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, पण प्रियाला बिहारमध्ये सरकारी नोकरी मिळाल्यानंतर तिचा स्वभाव बदलला. तिने तिच्या आई भावाच्या सांगण्यावरून मोहितवर संपत्ती आपल्या नावावर करण्याचा दबाव टाकला. व्हिडिओमध्ये मोहित म्हणतो, जर मुलांसाठी कायदा असता तर मी हे पाऊल उचललं नसतं. माझ्या पत्नीने मला सतत धमक्या दिल्या, गर्भपात केला, दागिने लंपास केले व खोट्या केसमध्ये अडकण्याची भीती दाखवली. मोहितने शेवटी लिहिलं, जर मला न्याय मिळाला नाही तर माझ्या अस्थी नाल्यात फेका. पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतदेह कुटुंबियाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. हा एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे. प्रेमातून तयार झालेला संसार एका स्वार्थी मानसिकतेच्या जाळ्यात कसा अडकतो? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे जरूर सांगा.